अनिकेत 2 मिनिटं इकडे या. स्पर्धेमध्ये एक अनोखा नियम सुद्धा आहे. जर समोरच्या दिशेनं जे बॅनर आहेत त्याला हिट झाला किंवा त्याच्या वरून गेला तर 6च्या ऐवजी 9 धावा दिल्या जातील. या सुवर्ण संधीचा लाभ प्रत्येकी संघाच्या माध्यमातून घ्यावा ही आयोजकांची अपेक्षा आहे. स्पर्धा पूर्णपणे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. यूट्यूब वाहिनी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली आहे. एका कॉलवरती ही वाहिनी आपल्यापर्यंत उपलब्ध झाली. ओमसाई MTC, सागर फराड आणि रोशन फराड यांची टीम आपण पाहतोय. क्लॅरिटी विथ क्वालिटी. सातत्यानं मलंगड विभाग असो, बदलापूर असो, मुंबई असो, तदनंतर कोकणमध्ये सुद्धा जाऊन आपल्या नावाची ओळख पटवली या टीमनं. जे 2 बॅनर आहेत त्याला हिट झाला तरच 9 धावा दिल्या जातील. चला सलामीची जोडी कात्रप संघ आपण पाठवा प्लीज. भरपूर वेळ झाला.
अतिरिक्त वेळ आपण खर्च केला. कात्रप संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. कात्रपनं बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अक्षय आणि विकास. चला पंच सामना सुरू करायचा. आजच्या दिवसातील पहिली मॅच उद्घाटन सामना आपण पाहतोय. चिखलोलीपाडा बनाम कात्रप. पहिला चेंडू. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल खराब फेकला. वाईड बॉलचा इशाराला पंचांकडनं अतिरिक्त धाव येते. अतिरिक्तच्या माध्यमातून कात्रपचा अकाउंट ओपन होते मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉलची अडवणूक झाली. या बॉल वरती येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलाय बॅट्समन अक्षय ना. उडवला बॉल. जबरदस्त हिट. बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार फटका. विकासच्या बॅटमधनं षटकार. टोकलाय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. एकेरीने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती.
उडवलाय बॉल लॉंग ऑफला, जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दुसरा तडाखा. बॉलवरती नक्कीच प्राप्त झाल्या असत्या, मात्र 6 येत आहेत. 6ने धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक. आणि या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 17. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 17. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मतेला आपण पाहतोय. चिखलोली एक्सप्रेस पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. चला पंच, नो बॉल आहे का? येणारा चेंडू फ्री हिट असेल. चांगला बॉल वेगानं बीट केलाय, वेगावरती स्वार झालाय. सातत्यानं या पद्धतीची गोलंदाजी आपण अनिकेत कडनं पाहत असतो. चिखलोली एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. बॉम्सरचा वापर केला जातोय. अजून एक चांगला बॉल वेगानं बीट केलाय. डायरेक्ट हिटची संधी होती, कीपर कडनं झाली मिस्टेक आणि इथे येईल 1 धाव. खराब क्रिकेट. इथे चांगला फटका, फाईन लेगला फक्त दिशा दिली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती जाईल, सीमारेषेबाहेर चौकार. यावेळेस मागे सरले, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झाले, जागा बनवली स्ट्रोक साठी, मात्र वेग जास्त होता या बॉलवरती आणि बेट केला मतेना. अक्षय होता वन स्ट्राईक. वाईट 26-26. वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. हाईट फॅक्टर जास्त या बॉलवरती.
चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे संपला. दापलकावरती टोटल 28-28. तुम्ही वाढलं तर आमचं क्रिकेट वाढत. पकड पकड को मामा ऐसा ही दादोजी कोंडे स्टेडियम. पहिला चेंडू नो आहे. त्यानंतर 2 चेंडू लगातार डॉट आलेत आणि त्याच्यानंतर सिंगल आली बाईच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर चौकार, परत एक सिंगल, त्याच्यानंतर वाईट +1 आणि पुन्हा एकदा वाईट आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. बॉलर तो वाईट द्यायला पाहिजे. चला बॉलर्स नेम. फलकावरती टोटल 28-28 धावा. आतापर्यंत चांगली धावगती उभारली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम कात्रपना 14.00च्या सरासरीनं इथे धावा एकवटल्यात. उद्धववाला तिसऱ्या षटकामध्ये. सेकंडवरती अक्षय यानं खूप चांगली बॅटिंग केली आहे. इथे चांगला बॉल. पहिला चेंडू सुरेख फेकला. उद्धवनं डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर होता. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. इथे झेल सोडलाय. एकदा वेती या बॉल वरती. तर ऍक्शन रिप्ले आपण बघू शकाल. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क आपण पाहतो. ओमसाई MTC सातत्याने याच्यासाठी ओळखली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. कॅमेरा वर्क आपण मागील बॉल वरती पाहिला. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क. पूर्णपणे बॉलला कव्हर केलं. आणि इथे वाईड आलाय आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. चला फलंदाज 12वा खेळाडू पाठवायचा आहे टीम कात्रप. तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मिलिंदला आपण पाहतोय. डवकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज आहे. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दापलकावरती टोटल 30. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज उद्धवना. हाफ ट्रॅकर वाईडचा इशारा आलाय. वन फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आला पंचांकडनं.
अजून एक वाईट. सलगचा तिसरा खराब चेंडू आपण पाहतोय गोलंदाज उद्धवच्या माध्यमातून. धावफलकावरती टोटल 32. अजून एक खराब चेंडू. चौथा खराब चेंडू फेकलाय. मतेनं गोलंदाजाला कान मंत्र दिल्यात, मात्र इथनं कशा प्रकारे गोलंदाजी होईल अप्रतिम चेंडू फेकलाय बघा. अनिकेतनं गोलंदाजाला समजावलं, तदनंतर हा चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू. या ओव्हरचा जर विचार जर केला ना, 5 खराब चेंडू फेकल्यात, 5 व्हाईट बॉल फेकल्यात या गोलंदाजांना. आणि 6वा अतिरिक्त चेंडू. व्हाईट +1. आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत या गोलंदाजांना. पहिल्याच मॅच मध्ये विक्रमी गोलंदाजी उद्धवकडनं आपण पाहतोय. चांगला चेंडू बॉडीवरती आलाय. डॉट बॉल. जरी व्हाईट चेंडू जास्तीत जास्त फेकत असला तरी सुद्धा तदनंतर कमबॅक करण्याची शैली उद्धवकडे. एकही मोठा फटका त्यांना आतापर्यंत खेळू दिला नाहीये, मात्र 5 अतिरिक्त चेंडू, 6 अतिरिक्त चेंडू त्यांना फेकलेत. आणि हा 7वा अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय. व्हाईट +1. आतापर्यंत 12 चेंडू त्यांना फेकलेत आणि अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खराब गोलंदाजी. फुलरलेनचा हा बॉल उडवलाय. चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. टाकू का? बॉलिंग टाइम बॅटिंग करतो. रिप्लेसाठी बाहेर असतात. लावून देऊ इथं. कोण आहे बॉलर? गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये प्रताप यांना आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टीचं उद्घाटन आपण पाहिलं. खेळपट्टीचं पूजन सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याकडनं आपण पाहिलं आणि आता ती खेळपट्टी त्यांना कितपर्यंत साथ देते. धावफलकावरती टोटल 44-44. शेवटचा बॉल खराब होता, त्याला फक्त दिशा दिली. मिलिंदनं षटकार ठोकला. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कात्रप संघ फलंदाजी करतोय. पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धातील 4थं षटक मार्गस्थावरती. पहिलाच बॉल उडवलाय. षटकार. धावफलक पोहोचलाय 50 या आकड्यावरती. 50 कंप्लीट ऑन अ बोर्ड. टीम कात्रप आपण पाहतोय.
इथे विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये या पद्धतीचं दृश्य आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. चेंडूवरती आला सुद्धा नाहीये, मात्र तो मैदानाच्या आतमध्ये धडपडला. धाबा दापलकावरती कात्रप टीमच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा ट्रॅकर आडव्या बॅटनं लॉक केलाय. फुल अँड पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अजून एक तडाखा स्क्वेअर लेगला उडवलाय. लॉंग लॉंग बिग वे, शेवट गोड केला विकासना. एका सत्राचा खेळ संपलाय. धावपलकावरती टोटल 63. एका सत्राचा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना कात्रप टीमने ठोकलाय स्कोर कार्ड वरती 63 धावा आणि 64 धावा बनवायच्या आहेत चिखलोलीपाडा टीमला.
मंडप विपक्ष साई या दोन टीम्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. आडी 11 चांदप आणि साई या दोन टीम्स आपण पाहतोय. अनिकेत आणि उद्धव. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट आणि पहिल्याच बॉल वरती. चला पंच डिसिजन. 9 धावा पहिल्याच बॉल वरती. अनिकेतनं ठोकलाय जबरदस्त फटका. 9 धावा या बॉल वरती येत आहेत. नियम लागू केला गेलाय. जर बॅनरला हिट झाला किंवा बॅनरच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला तर 9 धावा दिल्या जातील. आणि पुन्हा एकदा उडवलाय बॉल हवेमध्ये आणि इथे टिपलाय झेल. संपला अनिकेतचा खेळ. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखल झाला. उडवला बॉल बिग हिट. जबरदस्त फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 15. हा चांगला बॉल डॉट बॉल आला. इथनं प्रथमेश कडनं अपेक्षा असतील चिखलोली पाडायला. जसा अनिकेत बाद झाला. अनिकेतनं पहिल्याच बॉलवरती 9 धावा एकवटल्या. तब्बल 9वा ठोकला मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज अक्षयनं. अजून एक चांगला बॉल. सलगचा तिसरा डॉट बॉल. एका षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती टोटल 15.
बालू तिकडे मुंगे यार डेंजर पडलो रे मी पडलो इथं काय वाढायला पाहिजे नको रे कसा पहिला चेंडू खराब वाढ बॉलचा इशारा आला पंचांचा. फुलरलेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. धाव घेण्याची संधी होती आणि लगेचच सिंगल कंप्लीट केली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या बॉलवरती 9 धावा आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला कात्रप टीमना. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. प्रथमेशचा विचार जर केला ना, पहिल्या बॉलवरती त्यानं षटकार ठोकला, षटकारांना आगाज केला. मात्र त्यानंतर 5 चेंडू डॉट खेळलाय. 6 मध्ये फक्त 6 बनवल्यात आतापर्यंत प्रथमेशना. 64 धावेचा पाठलाग करायचा आहे. चांगली फलंदाजी इथनं करावी लागेल. फुलरलेनचा बॉल सुद्धा मोठा फटका घेता आला नाहीये. या बॉलवरती येईल फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे विकासना. बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये अतिशय चांगली केली, मात्र गोलंदाजी सुद्धा अप्रतिम होती आहे. फुलरलेनचा बॉल उडवलाय लॉंग ऑफला. फक्त 2 धावा या बॉलवरती येत आहेत. आउटफील्ड मध्ये चेंडू अडलाय. धावफलकावरती टोटल 20. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू 44 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाही आहे, कारण रबल बॉल क्रिकेट आहे. एका ओव्हरमध्ये 46 धावा बनताना मी पाहिल्यात. इथे 13 मध्ये 44 बनवायचे आहेत. कोलबट टप्प्याचा बॉल, डॉट बॉल आलाय. षटक संपलंय. विकासनं चांगली कामगिरी केली. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5.
12 चेंडू 44 धावेची गरज आहे. 22.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठायची आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉक केला आहे, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजूनही सामना संपला नाहीये. इथनं जर फटकेबाजीला सुरुवात केली प्रथमेशनं तर मॅच ऑन होईल चिखलोली पाडासाठी. चांगला बॉल अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. खराब चेंडू, वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 25-25 या आकड्यावरती. आई गावदेवी चषक आपण पाहतोय आणि या चषकातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलकावरती टोटल 26-26. चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे मॅच मध्ये विचार केला, वर्चस्व निर्माण केलं कात्रप टीमनं. चेंडू डिलिव्हर केला गोलंदाजानं. धावफलकावरती टोटल 27-27. उडवला बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. सहा चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती या मॅचचं समीकरण पूर्णपणे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यापुढील मॅच RD11 चांदव वर्सेस साई टीमनं टॉस जिंकला. आपला डिसिजन लगेचच कळवायचा आहे. पहिला बॉल उडवला हवेमध्ये. एकच धाव येते या बॉल वरती. आता 5 मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. चांगला चेंडू, डॉट बॉल आला. चार चेंडू 30 धावेची गरज. फक्त औपचारिकता.
तीन चेंडू शिल्लक आहेत. चला गोलंदाज आपण औपचारिकता पूर्ण करून घ्यायची आहे. उडवला बॉल, चांगला फटका. मॅच जरूर संपली आहे, मात्र प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं जाते उद्धवच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू. यू मिस. आय डेफिनेटली दांडी गुल. काय रे कशा अटकल थोडी वार तर चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅटची कडा. अजून एक फलंदाज बाद. आणि सामना जिंकलाय कात्रप संघानं. हार्दिक अभिनंदन यापुढील मॅच साठी. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टीम चिखलोली पाडा. मॅच सम्राट आहे बिल्डिंग बाबा नाही ना पाणीच नाही यार. ए मग ते पाणी चांगलं का सह्य होतं ना यार. मी काय म्हणतो या ही वही घरच्या चिपकून तर नाही आणली. चिपकून आणली घरच्या पाना. काय यार खेळतो समोर